मंडळी नमस्कार. मंडळी, राहुल गांधी यांनी अत्यंत चातुर्यानं मतचोरी हा विषय नव्याने चर्चेला आणलेला आहे. निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीने राहुल गांधी यांनी आरोप केले, पत्रकार परिषद घेतली, ज्या पद्धतीने सप्रमाण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने राहुल गांधी नव्याने चर्चेत आलेले आहेत. आणि राजकीय नेता सातत्याने चर्चेत राहणं हे जनभावना तयार होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. 1984 साली जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेला जनभावना राजीव गांधी यांच्या बाजूने झुकलेली होती आणि त्यामुळे त्यांची थंपिंग मेजॉरिटी तयार झालेली होती. आणि ही थंपिंग मेजॉरिटी तयार होत असतानाच त्यावेळेला राजीव गांधी अत्यंत सकारात्मक पद्धतीने किंवा या देशाचे पंतप्रधान झालेले होते. त्यानंतर कालांतराने त्यांची हत्या झाली. त्याच्यानंतर काँग्रेसला सिंगल हँडेड कधीही सत्तेवरती येता आलेलं नाही. 2014 साली नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा लोलक आपल्या बाजूने झुकवला, जनभावना आपल्या बाजूने तयार केली. मनमोहन सिंग आणि पर्यायानं UPA सरकार यांच्या विरोधामध्ये जनभावना तयार केली आणि जनभावना तयार केल्यानंतरच सत्तेचा लोलक जो आहे तो त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. आता राहुल गांधी यांनी मतचोरी हा विषय हातामध्ये घेऊन हा लोलक आपल्या बाजूने झुकवण्याची तयारी सुरू केलेली आहे. आपण त्यांना शुभेच्छा निश्चितपणे देऊया, कारण शेवटी कोणत्याही पद्धतीची सत्ता म्हणजे सत्ता जी आहे ही कायमस्वरूपी एका हाती राहणं ही काही योग्य नसते. त्याला विरोधक स्ट्रॉंग असावा लागतो, विरोधक हे सक्षम असावे लागतात आणि विरोधक जितके सक्षम तेवढा सत्तेचा अंकुश सत्ताधाऱ्यांवरती अंकुश कायम राहतो. आता मुद्दा उपस्थित नव्याने असा होतो की राहुल गांधी यांनी केलेले जे आरोप आहेत हे कायद्याच्या कसोटीवरती टिकणार आहेत का? कारण निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र देऊन हे आरोप सिद्ध करायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या बाजूने एक इंटरेस्टिंग घटना घडलेली आहे की कर्नाटकामध्ये ज्या महादेवपुरा मतदारसंघामध्ये हा प्रकार घडला असं राहुल गांधी यांनी सांगितलं. त्या महादेवपुरा मतदारसंघात त्यांनी एक रॅली केली आणि जनभावना आपल्या बाजूने झुकवण्याचा एक नव्याने प्रयत्न केलेला आहे. त्या रॅलीच्या नंतर कर्नाटकाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना एक नोटीस बजावलेली आहे आणि या नोटीस बजावल्यानंतर त्यांनी काय म्हटलं या नोटीसीमध्ये की राहुल गांधी यांनी केलेले जे आरोप आहेत हे सप्रमाण सिद्ध करावे. त्यांना त्याच्याकरता मुदत दिलेली आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी अशी म्हटलेली आहे की शकून राणी नावाची जी महिला मतदार आहे, जी साधारणपणे 70 वर्षाची आहे, जी पहिल्यांदा मतदार होती, तिचं नाव अनेक वेळेला मतदार यादीमध्ये आहे आणि तिने 2दा-3दा मतदान केलेलं आहे अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी यांनी केलेला होता. या नोटिसीमध्ये असं म्हटलेलं आहे की शकून राणी यांनी एकदाच वोटिंग केलेलं आहे, म्हणजे एकदाच मतदान केलेलं आहे, अनेक वेळा केलेलं नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना आता कायद्याच्या कसोटीवरती आपले आरोप सिद्ध करावे लागणार आहे. निवडणूक आयोग आणि राहुल गांधी यांच्यामधील कायद्याची लढाई आता या नोटिसीच्या निमित्तानं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे.